नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या 3 साऊथ इंडियन चटण्या ज्या इडली डोश्यासोबत खाल्ल्या जातात. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपण कोकोनट चटणी म्हणजेच नारळाची चटणी बनवूयात. तर यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबू, चवीनुसार मीठ, अद्रक आणि 2 लाल मिरच्या घेतल्यात तडक्यासाठी. तर जे खोबऱ्याचे काप आहेत ते इथं मी कट करून अशा प्रकारे 1 वाटी मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेणार आहे याला अशा प्रकारे. आणि नंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू, मीठ सगळं ॲड करायचं आहे. तर तुमच्याजवळ ओलं खोबरं असेल तर तुम्ही इथं ओलं खोबऱ्याचे काप पण घेऊ शकता, त्यानेही खूप छान लागतं. पण नसेलच तर तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता. तर अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रसही पिळायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथं अर्धा चमचा इतकं मीठ इथं मी टाकलेलं आहे आणि चाळणीच्या साहाय्याने मी इथे 1 लिंबू यामध्ये पिळून घेणार आहे. म्हणजे आपल्या चटणीला खूप छान अशी आंबट चव पण येईल. तर याला अशा प्रकारे लिंबू पिळून घालायचं आहे आणि आता झाकण लावून आता हे आपण मिक्सरला काढून घेऊयात. तर अगदी असं बारीक काढून घ्यायचं आहे. तसं पहिल्यांदा मी कोरडंच फिरवून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला फिरवून घेऊयात. तर इथं मी अर्धी वाटी पाणी घालणार आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते चटणीची इडलीसोबत डोश्यासोबत खायला तसं तुम्ही पाण्याचा इथं वापर करू शकता आणि त्याचबरोबर मीठही तुम्ही इथं ॲड करू शकता. तर अशा प्रकारचं आपण एक वाटण काढून घेतलेलं आहे. तडका बनवून घेऊया. तर 2 चमचे तेल इथं मी तडका पॅनमध्ये टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथं ज्या मोहरी फुलली की त्यामध्ये आपण मिरच्या ॲड करणार आहोत. तर मिरच्या टाकूयात. तर इथे लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत 3 मी आणि त्यामध्ये टाकायचं आहे 9 ते 10 पानं कढीपत्त्याची आणि गॅस बंद करायचा आहे. आणि यामध्ये मग लाल तिखट टाकायचं आहे अगदी पाव चमचा इतकं. मस्त कलर येईल आपल्या चटणीला. तर हे सगळा तडका आपण जे वाटण बनवून घेतलं होतं खोबऱ्याचं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर बघा किती सुरेख कलर आलेला आहे आपल्या चटणीला. तर ही चटणी बनवून तयार आहे. तर कोकोनट चटणी इडलीसोबत खायला खूप छान लागते. आप्पे, डोसा त्यासोबतही खूप छान लागते. तर आता नेक्स्ट आहे आपली पीनट चटणी किंवा शेंगदाणा चटणी. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहे. त्याचबरोबर 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, लिंबू, लाल तिखट, लाल मिरच्या आणि अद्रक घेतलेली आहे. तर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये मिरची आणि अद्रक टाकायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि त्यामध्ये 1 लिंबाचा रस पिळायचा आहे. अशा प्रकारे शेंगदाणे भाजताना खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची साल निघेल तेवढी काढून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. तर हे बघा अशा प्रकारे मी 1 वाटी पाणी टाकून याला काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले शेंगदाण्याच्या चटणीचं वाटण तयार आहे. तर याच्यासाठी तडका बनवून घेऊयात. तर तडका बनवण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे मोहरी अर्धा चमचा. मोहरी छान फुलली की त्यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत. त्यानंतर 9 ते 10 पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत. थोडंसं परतून घेतलं की गॅस बंद करून त्यामध्ये पाव चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखटाने कलर खूप छान येतो आपल्या चटणीला.
तर हे सगळं जे तडका आहे तो मी शेंगदाण्याच्या चटणीवर टाकून घेतला आहे. आणि पहा आपली किती छान दिसत आहे शेंगदाण्याची चटणी, आणि खायलाही तितकीच अप्रतिम लागते. चला तर मग दुसरी चटणी बनवायला घेऊयात. तर नेक्स्ट आपल्याला बनवायची आहे हरभरा डाळीची चटणी. तर इथं मी 4 ते 5 तास भिजत हरभरा डाळ घातली होती पाण्यामध्ये, ती घेतलेली आहे. आणि अगदी 2 चमचे खरपूस भाजलेले शेंगदाणे, उडीद डाळ, मीठ आणि हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर लाल 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ भिजलेली टाकलेली आहे, त्याचमध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, मीठ टाकायचं चवीनुसार, आणि अद्रकीचे 2 तुकडे, त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अद्रक मी अर्धा इंच घालत आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरीने कलर खूप छान येतो आपल्या चटणीचा. आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं कांद्याचे काप टाकायचे आहेत. आणि चिंचची कोळ टाकलेली आहे, मी भिजत घातली होती चिंच. आणि 3 ते 4 चमचे इथं त्याचं पाणी पण घालत आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी साधं पाणी घातलेलं आहे. याला काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून. तर अशा प्रकारचं एक मिक्सचर तयार होतं. थोडंसं पाणी घालून अजून काढून घेऊयात. आणि अशा प्रकारे एक आपलं वाटण तयार झालेलं आहे. तडका बनवून घेऊयात. तर तडका पॅनमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकायचे चमचाभर उडीद डाळ. आपल्या ज्या चटणीचा वास मस्त येतो, उडीद डाळ टाक, चमचा इतकी मोहरी टाकून घ्यायची आहेत. 2 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत. आणि 9 ते 10 पानं कढीपत्त्याची टाकायची आहेत. चणा डाळीची चटणी पण खूप छान लागते. नसेल तुमच्याजवळ चणा डाळ भिजवलेली तर जे डाळवं येतं चणा डाळीचं ते टाकलं तरी चालेल. थोडंसं गॅस बंद करून आपण या तडक्यामध्ये लाल तिखटही टाकलं होतं. आणि हा तडका पूर्ण या चटणीवर टाकून घेतलेला आहे. तर ही चटणी खायला खूप छान बनते. साऊथ इंडियामध्ये सगळ्यात जास्त ही चटणी बनवल्या जाते इडली आणि डोश्यासोबत खाण्यासाठी. चला तर 3ही चटण्या तयार आहेत. तुम्हाला कोणती आवडली ते कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.